पांझराकान सहकारी साखर कारखाना सुरू होणार की नाही, जनतेत संभ्रम. बचाव समितीची पत्रकार परिषद. साक्री तालुक्यातील पांझराकान सहकारी साखर कारखाना सुरू होणार की नाही याबाबत जनतेत मोठा संभ्रम निर्माण झाला असून या पार्श्वभूमीवर पांझराकान बचाव समितीच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. कारखाना पुन्हा सुरू व्हावा यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे समितीकडून मांडण्यात आले. पत्रकार परिषदेत माहिती देताना समितीचे पदाधिकारी म्हणाले की बबनराव गायकवाड यांनी कारखाना खरेदी प्रक्रियेत 7.5 कोटी रुपये भरले आहेत, तर उर्वरित रक्कम 10 डिसेंबरपर्यंत भरण्याची अंतिम मुदत आहे. त्यामुळे गायकवाड उर्वरित रक्कम वेळेत भरणार का किंवा ते बँकेकडून मुदतवाढ मागणार याबाबत अजूनही अनिश्चितता आहे. कारखाना परिसरातील सुमारे 250 एकर जमिनीचे भवितव्य देखील चर्चेत आले. कारखाना सुरू झाल्यावर ठरलेल्या प्रक्रियेनुसार जमिनीची किंमत भरावी लागणार आहे. जमिनीला किंवा कारखाना सुरू होण्यास समितीचा विरोध नसून गायकवाड यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी एवढीच मागणी असल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. न्यायालयीन प्रक्रियेविषयी बोलताना समितीने स्पष्ट केले की न्यायालयाने जर कारखान्याबाबत स्टे दिला तर साक्री तालुक्याच्या आशांवर पाणी फिरू शकते. स्टे येऊ न देण्यासाठी आम्ही ठाम भूमिका घेणार आहोत, असा निर्धार बचाव समितीकडून व्यक्त करण्यात आला. दरम्यान बचाव समितीचे अध्यक्ष डॉ. तुळशीराम गावित अद्याप पत्रकार परिषदेत उपस्थित नसल्याचेही सांगण्यात आले. त्यांनी आपली अधिकृत भूमिका जाहीर केलेली नसल्याने समिती त्यांची भेट घेऊन परिस्थितीबाबत चर्चा करणार असल्याचे कामगार नेते अशोकदादा भामरे, प्राध्यापक नरेंद्र तरोळणे आणि धनंजय अहिरराव यांनी सांगितले. पुढील काही दिवसात गायकवाड यांची भूमिका, निधी भरण्याबाबतचा निर्णय आणि न्यायालयीन घडामोडी यावरच पांझराकान साखर कारखान्याचे भविष्य अवलंबून राहणार आहे. मीडिया लाईव्हसाठी रफिक शेख, साक्री, धुळे. याचं कारण काय? तर मेनली मागच्या वेळेला पत्रकार परिषद झालेली होती आणि पत्रकार परिषद झाल्यानंतर त्या पत्रकार परिषदेमध्ये अशोकदादा भामरे यांनी जमिनीच्या संदर्भामध्ये काही मुद्दे मांडलेले होते आणि त्या मुद्द्यांसंदर्भात बराचशी उहापोह किंवा चर्चा झाली आणि चर्चा झाल्यानंतर ते स्पायटा ग्रीन एनर्जीचे जे प्रोप्रायटर किंवा मालक आहेत गायकवाड साहेब, त्या गायकवाड साहेबांशी माझी चर्चा झाली. त्यांनी सांगितलं की काही मुद्दे त्यांनी सांगितले त्यावेळेला. तर मी त्यांना सांगितलं की तुम्ही पण पत्रकार परिषद घ्या आणि तुमचे मुद्दे क्लिअर करा, जसे त्यांचे समितीचे तुमच्या संदर्भामध्ये काल जे काही मुद्दे मांडण्यात आले आणि विविध वर्तमानपत्रातून या संदर्भात वाचा फोडण्यात आले. तर त्यांनी काही तसा इंटरेस्ट त्यावेळेला काही दाखवला नाही. ते मला असं म्हटले की मी माझ्या कामातूनच उत्तर देईन आणि मी माझं काम सुरूच ठेवणार आहे. म्हटलं सुरू ठेवा. मागच्याही पत्रकार परिषदेमध्ये समितीने अशी भूमिका जाहीर केलेली होती की हा कारखाना गायकवाड साहेब घेणार असतील तर आमचा त्यांना कुठलाही विरोध नाही, कालही नाही, आजही नाही, उद्याही. मग झालं असं आहे की त्यांनी हा कारखाना घेतल्यानंतर जे काही रक्कम आहे 7.5 कोटी रुपये, 7.5 कोटी रुपये ती रक्कम आहे 25% ती त्यांनी भरलेली आहे. मग त्यांची रक्कम भरण्याची मुदत 10 नोव्हेंबर होती. 10 नोव्हेंबर 25. 10 नोव्हेंबर 25 पर्यंत त्यांनी उर्वरित पैसे भरलेले नाही. मग 1 महिना म्हणजे 10 डिसेंबर पर्यंत ते व्याजाचे पैसे भरू शकतात. त्याला व्याज दर आहे 18% त्या उर्वरित रकमेवर आणि त्या 7.5 कोटीवर सुद्धा MSC बँक व्याज आकार अशी ती एकूण तरतूद आहे. मग ते मला म्हटले की मी पैसे भरणार आहे. म्हटलं ठीक आहे, तुम्ही पैसे भरणार असेल तर आम्हाला आनंद आहे, आमचं काही म्हणणं नाही. मग दरम्यानच्या काळामध्ये मी त्यांना असं सांगितलं होतं की या समितीमध्ये आता अशी परिस्थिती झालेली की अशोकदादांची नेमकी काय भूमिका आहे, अध्यक्ष डॉक्टर तुळशीराम गावित यांची काय भूमिका आहे आणि तुमची काय भूमिका आहे. मला मागे मग पत्रकारांनी प्रश्न विचारला होता तेव्हा मी सांगितलं होतं की आता समितीमध्ये माझी भूमिका समन्वयकची असेल, म्हणजे मी तिघांशी बोलून याच्यातून नेमका एक सुवर्ण मध्य आपण कसा साधला जाईल आणि त्याप्रमाणे गायकवाड साहेबांशी बोललो. मधल्या काळात मी आमदार मंजुळाताईंशीही बोललो आणि अशोकदादांशीही बोललो आणि मग गायकवाड साहेबांना मी मेसेज दिला 15 दिवसापूर्वी की अशोकदादांच्या मनात जे काही कामगार नेते म्हणून प्रश्न असतील
ते प्रश्न संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्याला बसावं लागेल. नंबर 1. नंबर 2, की आता या केसच्या अनुषंगाने म्हणजे जसा कारखान्याचा लिलाव प्रक्रिया सुरू झाली किंवा टेंडरची, त्यानंतर जी कैलासवासी पवन मोरेंची केस आहे ती पुन्हा जिवंत झाली. ती जिवंत झाल्यानंतर ती आमच्या सगळ्या लक्षात आल्यानंतर मग त्या ठिकाणी कैलासवासी सुभाषदादा काकुस्ते यांचा अर्ज होता आणि तिकडे पवन मोरेंच्या मिसेसने अर्ज केला. ते पवन मोरेंच्या मिसेसचा अर्ज स्वीकारण्यात आलेला आहे. व इकडे संस्था असल्यामुळे आपल्याला असं नाही करता येणार की सुभाषदादांच्या मुलाला लगेच तिथं पाठवतोय आणि म्हणून आपण अशोकदादा भांबरेंचा त्या ठिकाणी कोर्टात अर्ज दिलेला आहे. कोर्टात अर्ज दिल्यानंतर ती केस चाललेली आहे. मग त्या ठिकाणी आमच्या असं लक्षात आलं वकिलांची सगळी चर्चा करता की पवन मोरेंनी या सगळ्या व्यवहाराला स्टे मागितलेला. मग मी काय त्याच्यात भूमिका घेतली पर्टिक्युलर, मी म्हणजे समिती. त्यावेळी आमची मीटिंग झाली होती की जर स्टे मिळाला या व्यवहाराला तर 2 गोष्टी फार मोठ्या प्रमाणात होतील, म्हणजे नुकसानच होईल. एक पहिली गोष्ट, हा साक्री तालुका मागे फेकला जाईल स्टे मिळाला. तुम्हालाही माहिती, कोर्ट कचेरीमध्ये जर आपण सगळे अडकलो तर फार मोठं नुकसान होईल. आणि म्हणून ही पहिली गोष्ट, म्हणून आपण ही केस फार अभ्यासपूर्ण पद्धतीने लढली पाहिजे. नंबर 1. नंबर 2, गायकवाड साहेबांशी मी बोललो, साहेब जर स्टे मिळाला तुमचं पण नुकसान होणार. तुम्ही 7.25 कोटी भरलेले आहे, ही रक्कम काही कमी नाही आणि म्हणून तुम्ही आमच्या बरोबरीनं समितीच्या बरोबरीनं लढा. म्हणजे सर मी काय केलं पाहिजे? म्हटलं तुम्ही जो MSC बँकेचा वकील आहे तो MSC बँकेचा वकील या न्यायालयामध्ये फारशी स्पष्ट भूमिका मांडत नाही. मला वाटतं त्या ठिकाणी पोहोचले सर हजर होते एकदा, त्यांना पण ते लक्षात आलेलं आहे, म्हणजे सगळ्यांच्याच लक्षात आलेलं आहे की तो स्पष्ट भूमिका मांडत नाही. कोणावर आरोप करू नये, पण त्यांनी ती भूमिका खरं म्हणजे स्पष्ट मांडली पाहिजे. मग म्हटलं तुमची MSC बँकेशी संबंध आहे, गायकवाड साहेबांना मी सांगितलं, तर तुम्ही एक काम करा, MSC बँकेला सांगून एक तर वकील बदलून द्या, नाहीतर या वकिलाला प्रभावी कामकाज करायला. आणि ही पवन मोरेंची जी केस आहे या केसमध्ये दम नाही, ही एकदा कुठेतरी किल झाली पाहिजे, म्हणजे फेकली गेली पाहिजे. आणि मग ते टेन्शन आपल्यावर राहणार नाही. कारण प्रत्येक टेंडर तुम्ही बघितलं असेल त्याच्यात पहिली ओळ असते, ही निविदा न्यायालयाच्या अधीन राहून आहे. आणि मग ही न्यायालयाच्या अधीन राहून आहे असं म्हटल्यावर बाकीचे टेंडर घेणारे पळून जातात की कोण डोक्याला ताण घेतो. जशी आपली नगरपालिकांची परिस्थिती होती कालपर्यंत की निवडणूक सुप्रीम कोर्टाचा काय निकाल लागेल काय नाही, तर अशी ती परिस्थिती आहे. मग ते मला म्हटलं की मी MSC बँकेशी बोलतो, सगळी मदत करतो, पण त्यांनी काही माझ्या जे लक्षात आलं आजपर्यंत काही मदत केली. मग आम्ही मात्र आमच्या पद्धतीने लढलो. 10 डिसेंबरपर्यंत त्यांना मुदत आहे. आमची तारीख 15 डिसेंबर 25 आहे कोर्टामध्ये. आता स्टे कुठेही कोणत्याही परिस्थितीत पवन मोरे यांना मिळणार नाही याची आमची जवळजवळ खात्री झालेली आहे. पवन मोरे या ठिकाणी कारखाना विकत घ्यायला आलेच नव्हते असे ठोस पुरावे समितीने कोर्टात सादर केलेले आहेत. राहिला पवन मोरेंच्या पैशांचा प्रश्न त्या ठिकाणी भरलेला. तर पवन मोरेंच्या त्या ताईंनी ते पैसे परत मागितले MSC बँकेकडून, तो त्यांचा प्रश्न आहे. MSC बँक त्यांना पैसे परत देत असेल तर त्याच्याबद्दल कुणाचं काही ऑब्जेक्शन असण्याचं काही कारण नाही. ती विधवा ताई आहे, त्याला पैसे मिळाले तर आमचंही काय त्याच्यामध्ये काही म्हणणं नाही. किंवा ते गायकवाड साहेबही मला असं बोलले की MSC बँकवाल्यांना मी पण सांगितले की त्यांचे पैसे परत देता आले तर द्या. म्हटलं ते तुमचा प्रश्न आहे, आम्हाला त्याची काही घेणं देणं नाही. आमचा त्या केसमध्ये घेणं देणं एवढंच आहे की त्या केसमध्ये स्टे मिळता कामा नाही. मग दुसरा जो प्रश्न आला तो आला जागेचा प्रश्न संदर्भात. समितीची भूमिका अशी आहे आमच्या समितीची, तुम्ही अगोदर या 10 डिसेंबरपर्यंत जो कारखाना तुम्ही घेतलेला आहे उर्वरित जे पैसे ते तुम्ही भरून टाका आणि मग नंतर तुम्ही जमिनीचं करत बसा. जमिनीचा काय प्रॉब्लेम आहे? मुळात तुम्हाला सगळ्यांना माहितीसाठी सांगतो, कारखाना जो आहे तो गुरुचरणच्या जागेवर आहे. एकदा जर तुम्ही कारखाना घेतला तर ती जागा तुमची आपोआप झाली. राहिल्या काही तुमच्या कायदेशीर प्रक्रिया त्या तुम्ही पूर्ण करू शकता. तुम्ही पटकन भरून ती जागा तुमच्या नावावर करून देऊ शकता. 31 डिसेंबरपर्यंत शासनाचं परिपत्रक आहे की कमीत कमी रक्कम भरण्यामध्ये पण शासन तयार आहे. परंतु थोडीशी वेगळी भूमिका त्यांची आणि आमची समितीची वेगळी भूमिका.
म्हणजे आमचा ज्याचा नंबर 1 आहे आमचा, की कारखान्याचे पैसे भरा आणि तुम्ही जमिनीचे व्यवहार नंतर मिटवत बसा. त्यांची प्रायोरिटी जमिनीचं मी अगोदर मिटून घेतो आणि त्यानंतर मग कारखान्याचा विषय होईल. आणि मग गेले अनेक दिवस ते मला बोलले की मी येतो, आपण अशोकांशी चर्चा करू. ते आले पण त्यांनी काही आमच्याशी चर्चा केलेली नाही. मात्र आज त्यांचा सकाळीच फोन आला. मग मी त्यांना सांगितलं की समितीची 2 वाजता मीटिंग आहे, तुम्हाला तुमची काही बाजू मांडायची आहे का? तुमची बाजू मांडायची असेल तर मी पत्रकारांना ते सांगेन. मग त्यांनी मला एवढंच सांगितलं की मी पैसे भरायला तयार आहे, पैसे भरण्याबद्दल कुठलीच साशंकता नाही, परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी NOC दिल्याशिवाय जागेचं मला पैसे भरता येणार नाही. मी म्हटलं तुम्हाला पैसे भरता येणार नाही, जर 187 एकर जागा तुम्हाला 12 कोटी रुपयामध्ये मिळत असेल पट भरून, तर तुम्ही 12 कोटी रुपये भरून ती जागा नावावर करून घ्या आणि उरलेले पैसे तुम्हाला भरायचेच आहेत. ते म्हटले की आता आम्ही असा विचार करतो आहे की कारखाना जेवढ्या जागेवर आहे त्या जागेवरचे मी पट भरायला तयार आहे आणि उर्वरित जागेचा मी भाडेपट्टा करून या महिना अखेरपर्यंत मी हा प्रश्न कोणत्याही परिस्थितीत सोडवण्याचा प्रयत्न करेन, अशी त्यांची भूमिका. त्यांनी मला सांगितलं होतं म्हणून मी तेवढं सांगतो. पण एकूणच समितीच्या ज्या त्यानंतर मी हा मार्ग काढला एक असा की ते पत्र आहे ते तू पाहिजे आई आठ घेतलं म्हणे तर ते मग मी आता म्हटलं काय करायचं. मग बँकेचं याची त्याची माहिती केली आणि त्याचं 10 तारखेपर्यंत त्याला हे फक्त सगळ्यांना वाटून द्यायचं. तर ते 10 डिसेंबरपर्यंत भरायचे पैसे भरायचे. मग ते मी बँकेला असं पत्र दिलं की तुम्ही एक तर त्याला बोगस कारखाना दिला, म्हणजे बोगस लिलाव केला, सगळ्या गोष्टी ज्या ज्या चुकीच्या केल्या त्यांनी याच्याकडे सालवाची सर्टिफिकेट नाही. आज मी नाही दिलेलं त्याने घेतात वास्तविक सालवाची सर्टिफिकेट त्याला द्यायचे, त्याच्या ऐकवतच तुम्ही त्याला का करतात काय देऊन राहिले. त्याच्याकरता ते सगळे लिहून मी त्याला पत्र दिले, ते तुम्हाला प्रतिबिंब सगळ्या. आणि 10 तारखेपर्यंत जर याने पैसे भरले नाही याने आपला, मग सेकंड नंबर तो आहे गायकवाड आपला तामाणे म्हणून लातूरचे, तर तुम्ही त्यांना बोलवा आणि त्यांना ते चालवायला तयार आहे, पैसे भरून लगेच पैसे भरणार, लगेच चालू करणार आहेत ते, असं मी त्याला पत्र देऊन ठेवलं पाहिजे. म्हटलं आपण तेवढं हे केलं तर आता करायचं. शेवटी सगळं त्या दिवशी त्याने जाहीर केलं शिंदेने की बुवा कारखाना चालू आहे. आणि कुठला काही प्रकार आहे चालू. मग मी घाबरलो. मग आपले वकील सांगत होते, त्यांनी सांगितलं दादा म्हणे काय करा जावंच लागेल, कारण आपण गाठील राहू जाऊ याचं सगळे चालू राहते. आणि मग दुसऱ्या दिवशी मी याला घेतला, 20,000 होते तेवढे टाकले त्यावर. आणि यांनी आपलं DG पाटलांनी ते एक वकील करून दिला, त्यांना सांगितलं थोडंसं अशी परिस्थिती कमीमध्ये करा, बाकीचे नंतर देतो असं करून. तर ते त्यांना तिथे गेलो आणि मग ती केस तिथं परवा आपलं शुक्रवारी ती केस फाईल केली, सगळं करून आलो. तर त्याशिवाय हे थांबणार नाहीत म्हणे, नाही तर आपण गाफील जाऊ जाऊ वकील थोडं ते आपल्या याच्या बरोबर ठेवा पडायचे आणि त्यांची प्रक्रिया चालू राहील ती. आणि ते दिलं गेलं मग कुठे कुठे लढाई करा, किती लढावं आपण इथं, कमीत कमी थांबून तरी जातील बुवा ते. मग बघू आपण कोर्टात लढू राहता म्हणे, तर ते थांबतील तरी ना म्हणे, प्रक्रिया थांबेल जाते काहीतरी. म्हणून मग ते कोर्टाच्या दिवशी टाकून आलो सगळं. आणि आता मग या सगळ्या गोष्टीमध्ये आज येते की बुवा हे सगळं आपल्या त्या दोन्ही गोष्टी मी थांबवल्या. स्टेजचा मिस्टेक काही मिळून देत आणि हायकोर्टात टाकल्यामुळे यांची प्रक्रिया आता थोडीशी थांबेल. आणि मग म्हटलं तर कारखाना चालू करायच्या दृष्टीने आपल्या सगळे प्रयत्न करायचे. तर तेवढ्यात एक गोष्ट झाली. मग मी सगळं आता कारखाना चालू झाला ते मुख्यमंत्री सांगतो, उपमुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री तो आणि शिवसेनेचा अध्यक्ष माणसालाही सांगायला लाजा वाटल्या पाहिजे, यार तुम्ही कसं काय सांगताय तर यांनी सांगितलं काय बोलणार आहेत का तिथलेच आहेत पिंपळ, कोणी सांगितलं त्याला त्याला चालू आहे कारखाना आणि ते बंद आहे. बंद सगळे फोटो बघून घ्या, सगळं फोटो काढून कुलूप त्या 52 दिवस झाले. आता आपण बंदचा म्हणजे 52 दिवस झाले, कुलूप सुद्धा उघडलेले त्या गेटचं बघून घ्या तुम्ही. दादा तुम्हाला माहिती का ती व्यक्ती अशी लबाड आहे, मग तुम्ही स्टेजवर बसले होते, मग तुम्ही त्याच दिवशी का मुद्दे उपस्थित केले नाही? कुठे जेव्हा भूमिपूजन केलं एकदम बरोबर का बोलले नाही तुम्ही? मी सांगतो ना हां. बरोबर. मी त्याच्या आधी जेव्हा लग्नाला झालं हे झाल्यानंतर मी इथं मिटिंग घेतली होती त्या दिवशी 24 तारखेला मिटिंग बोलवली इथं कोरोना झालं आम्ही सगळे. मग त्यावेळेला तो आला नाही, तो म्हणे की येतो. मग
आम्ही सगळे मेंबर होतो त्यावेळेला सगळ्याला सांगितलं याचं नाटक काय सर समजून राहिलं. मग त्या दिवशी आम्ही ठराव केला की त्याला हे काय म्हणतो आपण त्याला पत्र द्यायचं तू पैसे भर आणि काम चालू कर बाकीचं काय काय तो मेळावे हे घेत फिरत होता मिटिंगा घेत फिरत होता गायकवाड तिथे यायचा मिटिंगा सापडायला मिटिंग घेतली त्यांनी यांच्याकडे की बाबा मी का घेतो तू सापड द्या असं तसं आणि आम्हाला भेट बोलायचं जे काही आणि तो अचानक त्याचे पैसे भरले नव्हते तेव्हा 25% मी मग त्याने 25% भरायला परत 25ला भरले त्याने आणि मग तो 25ला इथं आला आणि आला तर तू बस करू काही नाही माझं झालेलं आहे माझं झालंय काही कोणाला बोलून दिलं ते पेढे येतात माझे पेढे खाऊ घातले कोणाला काय खावं आणि बाकीची मंडळी होतीच आमची अशी ऋषिकेश सारखे ओके घेऊन बरोबर आहे काय नाही आम्ही बसतो सारे वेळेसारखे काय नाही मग ते तो बोल लगेच निघून गेलं आणि लगेच त्यात जाहीर करून टाकलं मी 5 तारखेला हे करतोय आपलं काय म्हणतो तुमची कोणतं पूजन ते उदक शांती काय करायचे म्हणजे मी करणार आहे आणि म्हणजे हा मेळावा घेणार आहे कोण पांड्याचा तो मध्य सम्राट सरपंच तो म्हणजे मेळावा घ्यायचा म्हटलं सम्राट हा तिच्या मायचा म्हटलं हा समितीमध्ये आहे ना राजनिकी जास्त सध्या तर तसंच तर आता त्याने लगेच त्या मेळावा अरे म्हटलं कारखाना हा घेतो मेळावा हा घेतो काय भानगड काय सगळे मार्ग म्हणजे मेळावा गेला लगेच निघून गेले नंतर त्याचं काही मंत्र्याचं काही ऍडजस्टमेंट राहिलं असेल तर ती 5ची 9 केली त्यांनी आणि 9 तारखेला मेळावा घेतला आणि बोर्ड लावून दिले मोठे मोठे तुळशीराम गावी त्यांना 4 अहो तुम्ही ऐकावं जरा हे काहीच नाही हे काही तमाशा होऊन जाईल सगळ्या लोक आपल्याला शिवाय देतील तुम्ही करू नका मेळावा थांबा तुम्ही तिथे पूजा करू द्यायला काय करायचं त्यांच्याकडे काम तर काहीच नाही येत त्यांच्याकडे पण इतकं काय झालं लगेच प्रचार सुरू ते सगळीकडे त्यांचं ऐकायलाच तयार नाही आणि ज्यांनी हा कारखाना काय सांभाळला ज्या लोकांनी हे केलं सगळं तालुक्यात जनतेने उभा केला त्यांचा काही तपास नाही मी काकू दादा आयुष्यभर ते 20 वर्षापासून मागणी करतोय ते आमचे कुठे जाणार आहेत काही संबंध आणि सगळं त्याचं काय सगळं काय ते फोटो त्यांचे सगळं त्यांचं सुरू गेलं इथं तमाशा सुरू मग त्याच्यामुळे मी आता करायचं का शांत बसलो पुष्कळ मी गावितांची वाद घातली यांच्याशी वाद घातली पण यांना मी काय थोडंसं त्याला खात्री वाटायला लागून गेली निघून जाईल बघ का म्हणजे करेल बो असं यांना काही खात्री वाटत असेल ते शिवा मास्तर माझे अगदी आधी ठाम आहे की आधी असं म्हणते की कारखाना चालू होणार म्हणजे होणार नाही कारखाना चालू करू दो त्यांचं कॉन्फिडन्स पक्का आहे ना असं वाटतं नाही एकंदरीत तर हे परंतु यांनी सगळं सांगितलं की आपल्या उद्या काय होईल बुवा मग याचा काय विरोध आहे का अशोक बाबऱ्यांचा याला काय आहे का म्हणून मी त्या दिवशी कंटाळून गेलो होते त्या दिवशी बरं मग जर मी त्या दिवशी विरोध केला असता तुम्हाला की आपले लोक कसे आहेत तुम्हाला चांगल्या माहिती 2 मिनिट दादा बशी जाहीर करतोय हा कारखाना चालवणार म्हणजे चालू झाला असं सांगा आमदार तिथे सांगतोय त्याच्या रावळांचे फोटो तिथं रावळांचं म्हणणं आहे कारखाना चालू होईल आणि अशोक बाबऱ्याचं कोण ऐकलं मी जर विरोध केला मला लोकांनी काय शिवाय दिल्या नाही राहण्याचे सवय बाळवल्या काही काय मध्ये आज बद पाडता कारखाना म्हणजे काय मी खावा आता तुम्ही टाळ्या वाजता काय अशोक बाबा चांगला बघायचा ते शांत बसायचं मागे मोरेच्या वेळेला काय झालं आम्ही 3 महिने शांत बसलो हा भाऊ दुमस करत होता आता डायरेक्ट अटॅक करायचा हा 1 कोटी मागा त्याची काकू त्याची 1 कोटी मागा त्याचे व्हॉट्सअप विचारून द्याला मागे पुढे मी सांगत नाही सगळे आरोप आम्ही सहन केले याला काहीच बोललो नाही म्हटलं याला मारायला मला काही वेळ लागणार असतं पण काहीच बोलायचं नाही आपल्याला शांत राहायचं मोरेला जेव्हा नंतर मोरेच्या केव्हा लक्षात आलं लोकांना 3-4 महिन्यात झाडं तोडायला लागलं ते करायला तेव्हा लोक सांगायला हो तुमच्याच बरोबरची तेव्हा आम्ही तेच सांगितलं पण तेव्हा पटत नव्हतं तशी गोष्ट आत्ताची होती जर त्या दिवशी विरोध केला असता तर लोकांना ते पटलं नसतं लोकांनी मला शिकत त्याच्यापेक्षा मी शांत नसतं पसंत केलं आणि जेव्हा संधी सापडली तेव्हा आणि तू 31ला सापडला जेव्हा तो स्टे मागायला लागला ना बोरेच्या प्रकरणात काही बोरेच्या प्रकारात स्टे मागणं बँकवाले का बरं त्याच्याबरोबर आहे त्या बोरेबरोबर याचा अर्थ याचा पाठिंबा आहे कारण हा त्यांचा म्हणून हे तिघांचं मिळून त्यांनी ठरलेलं होतं बँकेचं मोरे याचं काय म्हणतात मला या पैसे भरायला माझ्याकडे नाही आता तर काही करू नये हा प्रकरण त्याला मार्ग तेवढा स्टे घ्यायचा तो जर त्या दिवशी दिजीपणे आपल्या उठली नसते जर तो स्टे मिळाला असता काहीच कोणाचं काम नव्हतं 1.5-2 वर्ष कारखाना मेला होता त्याच्याकडे पैसे आल्याशिवाय त्याने भरले नसते म्हणजे स्टे उठला नसता काहीच झालं नसतं आणि म्हणून मला शांत बसावं लागणार आता संधी सापडली मी सुरू केलं त्याच्यानंतर आता सर बोलले का तुम्ही तुमची बाजू मांडा पत्रकार परिषद घेऊन तर तसं तुमच्यासोबत येतील का ते पत्रकार परिषद घ्यायला कोण गायकवाड येत नाही ना मी त्यांना विचार मी बोललो माझ्याशी ते कोणीच संपर्कात नाही बोलत माझ्याशी तुमची गावीत बोलत येतो काय म्हणता माझा कोण संपर्क येतो
तुझ्या गावीची मदत समितीचे संपवली. अध्यक्ष जर संपर्कातले समितीच्या हा. सदस्यांचे फक्त ते धोरणच्या संपर्कात यायचं ना आमच्या इथे म्हणजे धोरणच्या संपर्कात. पार्टीचा काय संबंध नाही आहे? आता तो आदेश होऊन आपल्याला आम्हाला वैयक्तिक बदल निविदा प्रक्रिया जी होते कुठलीही विक्री जी प्रक्रिया आहे ही निविदेच्या अटी आणि शर्तीला आधी जाऊन करायची असते. गायकवाड साहेबांनी इतकी गुंतागुंत करायचं काहीच काम नाही आहे. 10 डिसेंबरपर्यंत जी मुदत आहे ती मुदतीच्या आत पैसे भरणे, कारखान्याला ताबा घेणे आणि नंतर जमिनीचा सगळा प्रश्न येणार आहे. बरोबर. त्यांनी मुळातच आत्ताच म्हणजे विषयांतर होईल. अंमळनेरचे 400 टन, अंमळनेर तालुक्यातले 400 टनाचे 11 लाख रुपये मी तुम्हाला ते कात्रण देतो. 11 लाख रुपये त्यांनी आता तक बाकी ठेवले अंमळनेर तालुक्यातले रावळगावची क्रशिंगची मागच्या वर्षाची. त्यांच्याकडे ते 11 लाख रुपये द्यायला नाही आहेत. तर तो आपला प्रश्न नाही त्यांनी पैसे कुठून भरायचे. परंतु मी एकदम काय म्हणतो त्याला, विश्वासाने सांगतो की गायकवाड साहेब पैसे भरू शकत नाही 29 कोटी रुपये. आणि हा निव्वळ सगळा टाइमपास करायचा कार्यक्रम चालू आहे. याच्यात तालुक्याचं नुकसान होतं सरांनी म्हटल्याप्रमाणे. जर 3 महिन्यापूर्वीच त्या विठायला तेव्हा यांची परिस्थिती नव्हती, ते देऊन टाकलं असतं त्यांनी, तर आतापर्यंत त्यांची प्रक्रिया बरीच पुढे झाली. त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही जर मला देत असणार मी 15 दिवस सांगतो पण महिन्याभरात तुमचं सगळं ते काय या 13-14 पार्ट्यांचे पैसे कामगारांची काही करार करणं असेल काय असेल 29 कोटी सगळे पैसे मी एका महिन्यात भरून देतो आणि तुम्हाला मी लगेच मार्गाला लावून देतो. याच्यात झालं काय हे म्हणत होते की आता शेवटी चालू करून गाळ्यात करून त्यांच्या निविदा प्रक्रियेच्या कुठल्याही अटी शर्तीला आधी राहून ते कामच करत नाही. मुळात स्पष्ट आरोप आहे. कारण ते म्हणतात आता तर ते असं काय असा पण निरोप आहे की मी किती दिवस पैसे व्याज भरेल किती व्याज भरेल मला पटेल तेव्हा पैसे भरेल असं आपण होऊ देणार नाही ना. त्याला निविदेच्या ज्या काही अटी शर्ती आहे जी काही मुदत आहे त्याला काही महत्व आहे का नाही. त्याला आधी राहूनच करावं लागेल ना. 10 डिसेंबर नंतर ठीक आहे अजून 31 डिसेंबरपर्यंत मुदत घ्यावी. तो पण ते बँकेचा प्रश्न होता या ठिकाणी. नाही आता 15 दिवसापूर्वी दादा आदेश होऊन भेटतो त्या म्हणजे 2-3 पत्रकार देणार नाही आता. एक टेन्शन द्या हे द्या ते द्या. आमची पार्टी लगेच तयार आहे पैसे भरायला महिन्याभरात आणि ती पार्टी पैसे भरून लगेच ती काम चालू यांनी करेल. बी भरले तरी आमचा विरोध नाही काही विरोध नाही. यांना बी आपला विरोध आहे. समजा नाही बरं दुसरी दुसरी पार्टी तयार आहे त्याच्यामुळे सांगतो. आणि ती बी नाही झालं ना तरी नवीन काढू. आता बरं. पुढचं टेंडर यांना काढावं लागेल. दादा आणि आता कोर्ट काढायला लागेल. दादा आता आपल्याकडं 3 ब्रेकर आहेत. पहिला टप्पा म्हणजे 10 तारखेला 7.5 कोटी भरायचे. 22 कोटी. 22 कोटी 10 डिसेंबरला 22 कोटी भरायचे आहेत, 7.5 भरलेले आहेत. दुसरा टप्पा जमिनीचा व्यवहार जो तुमचा आहे 12 कोटी भरून. नाही, तो विषय घेत नाही. हां तिसरा टप्पा जो आहे तो कामगारांची पैशांचं काय दादानी ती भूमिका मांडायला पाहिजे. पैशांचा विषय वेगळा विषय आहे. तुमच्या लक्षात देऊ त्याला. कामगार त्यांनी अशी अफवा उठवली दादा 1,11,000 रुपये आम्ही देऊ कामगारांना. कोण? अजय सोनाने बोलले असे. मला काय म्हणतो तुम्ही काय बोल जाहीर का बघा तरी ते त्यांच्या मग असेल. त्याने पत्रकार परिषद घ्यावी हां. सांगावं त्यांनी काय काय देते काय नाही. नाही धनंजय आता तुम्ही म्हणताय पण